नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईकरांचा प्रवास सुसाट करणारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. अंधेरी ते दहिसर असा हा मेट्रोचा मार्ग असणार आहे. मेट्रोचा हा टप्पा सुरू झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सुटायला मोठी मदत होणार आहे. दरम्यान या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. येत्या 19 जानेवारीला या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडी कमी व्हायला मोठी मदत होणार आहे. 35 किलोमीटरची मेट्रो अंधेरी, दहिसर, वर्सोवा, गोरेगाव या संपूर्ण जवळपास 33 स्टेशन्स आहेत. या सर्व वेस्टर्न मुंबईतल्या लाखो प्रवाशांना ही मेट्रो दिलासा देणारी आहे. रस्त्यावरची वाहतूक कमी होईल आणि लोकांना मोठा रिलीफ मिळेल आणि या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 19 तारखेला होतंय. मेट्रो 2A ची आपण जरा माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याची वैशिष्ट्ये काय काय आहेत? मेट्रो 2A हा 18.5 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते DN नगर पर्यंत ही मेट्रो धावणार आहे. दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली पश्चिम, शिंपोली, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी, वरणाई, मालाड पश्चिम, लोअर मालाड, पहाडी गोरेगाव ही सगळी स्थानकं असतील. गोरेगाव पश्चिम, ओशिवरा, लोअर ओशिवरा, DN नगर ही सगळी स्टेशन्स असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पण मोदींच्या दौऱ्याच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्या दौऱ्यावरून भाजपवर टीका सुरू केली आहे. संजय राऊतांना हा दौरा म्हणजे शिवसेनेला त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय. आता भाजपनंही राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांची तारीख बदलता आली असती, पण या राज्यातील गुंतवणुकीपेक्षा त्यांना प्रधानमंत्र्यांचे राजकीय कार्यक्रम, त्याचं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे. शिवसेनेला त्रास देणं किंवा शिवसेनेचा पराभव करणं हे एकमेव आहे. ज्यांचा अभ्यास कच्चा आहे आणि ज्यांच्याकडे घरात पाटी असती तर बरं झालं असतं. रोज अबकडं काढता आलं असतं तर थोडं ज्ञानही मिळालं असतं. अशा संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणजे खाई त्याला खवखव आणि त्याच्या पलीकडे काही नाही. शिवसेना संपवण्याकरता माननीय मोदीजींची गरज भासत नाही. संजय राऊतच काफी आहे. तेच शिवसेना संपवत आहे. त्यामुळे मोदीजींना याची गरज नाही. घर विक्री, खरेदीसाठी किंवा भाड्याच्या व्यवहारासाठी रिअल इस्टेट एजंटची मदत घेतली जाते. पण हल्ली बाजारात घराच्या दलालांचा सुळसुळाट आहे. अनेक जण जोड व्यवसाय म्हणून या क्षेत्रात प्रवेश करतात. मात्र आता महारेरा अंतर्गत अधिकृत रिअल इस्टेट एजंट बनण्यासाठी दलालांना देखील परीक्षा द्यावी लागणार आहे. महारेरानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यात त्यांनी दलालांच्या प्रशिक्षण आणि परीक्षांबाबत माहिती दिली आहे. येत्या 1 मे 2023 पासून महारेरा फक्त आणि फक्त अधिकृत सर्टिफिकेट असलेल्या, अधिकृत नोंदणी असलेल्या दलालांनाच मान्यता देणार आहे. नांदेड, रायगड नंतर आता ठाण्यात डोपिंगचं लोण समोर आलंय. ठाण्यात पोलीस भरती दरम्यान बूस्टर डोस घेऊन भरतीत उतरलेला तरुण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाकडे 2 सिरिंज आणि 1 लिक्विड बॉटल आढळून आली आहे. पोलिसांनी हे साहित्य जप्त केलंय. ठाणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान डोपिंगबाबतची माहिती
इतर उमेदवारांनी समोर आणून दिली. मात्र या तरुणाला कारवाईनंतर भरतीतून बाद करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी रायगड आणि नांदेडमध्ये सुद्धा भरती प्रक्रियेत उमेदवारांनी उत्तेजक द्रव्य घेतल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात आली होती. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, संपूर्ण राज्यातली ही भरती प्रक्रिया बघितली तर या नव्या प्रकाराला, गैरप्रकाराला आळा घालणं एक मोठं आव्हान बनलंय पोलिसांसमोर. नक्कीच विलास, कारण का आपण जर पाहिलं तर नांदेड झालं, रायगड झालं, त्यानंतर आता ठाण्यात जी भरती निघाली होती, ज्या भरतीमध्ये देखील डोपिंग म्हणजेच बूस्टर डोस किंवा अंमली पदार्थ, संशयास्पद अशा ज्या वस्तू आहेत किंवा द्रव्य जे आहेत ते घेण्याचे प्रमाण दिसून आलेलं आहे. जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार एक उमेदवार होता, त्याने 2 सिरिंज एका लिक्विडमध्ये भरून त्या घेतल्या होत्या आणि त्याचबरोबरीनं त्याने जेव्हा घेतल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना माहीत पडलं आणि त्या उमेदवारांनी पोलिसांना यावर माहिती दिली. पोलिसांनी त्या उमेदवाराला आता अपात्र ठरवलेलं आहे. त्याच्या रक्ताचे नमुने, लघवीचे नमुने, त्याच पद्धतीने ही सिरिंज आणि ती बॉटल जी आहे ते कलिना इथल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेलं आहे. आपण जर पाहिलं तर भरती करता अनेक तरुण जे आहेत ते वर्षानुवर्ष मेहनत करत असतात. नुकतंच आम्ही जेव्हा ठाण्याला एका भरतीला गेलो होतो त्या ठिकाणी तब्बल 7 वर्ष एक तरुण जो आहे तो 7 वर्ष भरती करता प्रयत्न करतोय. म्हणजे कुठेतरी जे मेहनत करतायत त्यांच्याकरता हे नुकसानकारक आहे असं म्हटलं जातंय. आणि त्या पोलिसांसमोर एक मोठं आव्हान हे आहे की ज्या पद्धतीनं वारंवार असे विद्यार्थी सापडतायत. बरोबर, आणि हे आव्हान पोलीस कसं पेलतात हे पाहावं लागेल. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा हे अतिशय घातक आहे, समजून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा गैरप्रकार त्यांनी केला तर त्यांच्या करिअरवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्यांना कायमचं या भरती प्रक्रियेतून बाद व्हावं लागू शकतं. त्यामुळे काहीतरी शॉर्टकटचा मार्ग निवडून अशा प्रकारे नोकरी मिळवण्याचा जर प्रयत्न केला तर आयुष्यात मात्र त्यांना त्याचे मोठे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. आशा करूया की विद्यार्थी या सगळ्याच्या मार्गाने जाणार नाही. तर ठाण्यामध्ये डोपिंगचा हा प्रकार समोर आला. रायगडमध्ये सुद्धा डोपिंगचा प्रकार घडलेला होता आणि याआधी नांदेडमध्ये अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलेलं होतं. सातत्यानं राज्यामध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये तरुणांकडून अशा प्रकारच्या उत्तेजक औषधांचा वापर केला जात असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून लवकरच एक नवा युवा चेहरा लॉन्च होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतल्या गिरगावमध्ये तेजस ठाकरेंचं पोस्टर लावण्यात आलंय. त्यामुळे तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होण्याची जोरदार चर्चा आहे. तेजसचा मोठा भाऊ आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत. आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला तर तेजस ठाकरेंकडे अजून कुठलंही राजकीय पद नाहीये. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 40 आमदारांनी वेगळा पक्ष स्थापन केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. परिणामी तेजस ठाकरेंच्या माध्यमातून नवा चेहरा, नवा नेता मैदानात उतरवण्याची शिवसेनेची ही खेळी आहे का, हा प्रश्न या निमित्तानं चर्चेला जातोय. राजकारणात कुणीही प्रवेश करू शकतं. तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असतील तर हा त्यांचा आणि ठाकरे गटाचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली. मुंबई महानगरपालिका पार्श्वभूमीवरती ठाकरे घराण्यातून आणखी एक नवा राजकीय चेहरा समोर येतोय. या राजकीय चेहऱ्याचं लॉन्चिंग काही दिवसात होणार आहे आणि या संदर्भातले पोस्टर आपल्याला मुंबईमध्ये झळकताना पाहायला मिळतात. मुंबईतल्या परेल परिसरामध्ये अर्थात तेजस ठाकरे, आदित्य ठाकरेंचे बंधू यांचे पोस्टर लावण्यात आलेले आहेत आणि या पोस्टरवरती एक लाईन देखील लिहिण्यात आलेली आहे, आजची शांतता उद्याचं राजकीय वादळ. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपा आमदार प्रसाद लाड. सर, काय सांगाल या पोस्टरवादीकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? ठाकरे नावाचं वादळ 6 महिन्यापूर्वीच निवळलेलं आहे. मुंबईने अशी खूप वादळं पाहिली आणि खूप वादळं आली आणि खूप वादळं येऊन गेली. आजच्या तारखेला एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, हा देश असेल, या राज्यामध्ये, देशामध्ये एकच वादळ आहे आणि ते आहे माननीय मोदी नावाचा परवाचं वादळ. त्यामुळे अशा वादळांना आणि अशा पोस्टर्सला भारतीय जनता पार्टी फार चांगल्या पद्धतीने ओळखते. मुंबईतली जनता तर ओळखायलाच लागली, परंतु महाराष्ट्राला देखील 2.5 वर्षात कळलं की झोपलेलं वादळ काय असतं.
महाराष्ट्र असेल किंवा देश असेल सर्व ठिकाणी फक्त आता एकच वादळ, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वादळ. अशी अनेक वादळं मुंबईने यापूर्वी पाहिली आणि यापुढे देखील पाहत राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट मुकेश सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आदित्य आणि तेजस या ठाकरे बंधूंबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. आदित्य ठाकरे हे शांत आणि संयमी म्हणून ओळखले जातात, तर तेजस ठाकरे आक्रमक. बाळासाहेबांकडून तोडफोड सेना उल्लेख झाला होता त्यांचा, त्यामुळे त्यांच्या आक्रमकपणाबद्दल सातत्यानं बोललं जातं. आदित्य ठाकरे कवी आहेत, गीतकार सुद्धा आहेत, तर तेजस हे वन्यजीव संशोधन आणि छायाचित्रण करतात, त्यामुळे त्यांना ही कलेची आवड आहे. वेगळ्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलंय. आदित्य ठाकरेंना फुटबॉल, क्रिकेटची आवड आहे, तर तेजस ठाकरे हे खेकडे, पालीच्या प्रजातींचं शोध घेत असतात. संशोधक अशी त्यांची वृत्ती आहे. राजकारणामध्ये सक्रिय आहेत आदित्य ठाकरे, तर अधूनमधून सेनेच्या व्यासपीठावरती किंवा पोस्टरवरती तेजस ठाकरे दिसत असतात, त्यामुळे अजून सक्रिय ते झाले नाही आहेत. आदित्य ठाकरे वरळीतून सध्या आमदार आहेत, मंत्रीसुद्धा ते झाले. वरळीतून त्यांनी निवडणूकसुद्धा लढवली. तेजस ठाकरे मात्र आदित्य ठाकरेंसाठी प्रचार करताना आपल्याला दिसले. ते प्रत्यक्ष राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या रणांगणामध्ये अजून उतरलेले दिसले नाही. तर हे दोन भाऊ आता शिवसेनेसाठी मैदानात तरुणांची मनं जिंकण्यासाठी उतरलेले आपल्याला दिसतील. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं चित्र आहे. कारण फॉरेन्सिक विभागानं दिलेल्या अहवालात गोळी त्यांच्याच पिस्तुलातून झाडली गेली हे समोर आलंय. त्यामुळे आता या प्रकरणात सरवणकरांवर सरकार काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पिस्तुलातून गोळीबार, अडचणी वाढणार. सरवणकरांच्या पिस्तुलातूनच गोळीबार. फॉरेन्सिक अहवालात ठपका, सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचं वेट अँड वॉच. गणेशोत्सवात मिरवणुकीवरून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पण याच राड्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आता सदा सरवणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण ठाकरेंच्या शिवसैनिकांना भीती दाखवण्यासाठी जो गोळीबार केला गेला तो सदा सरवणकरांच्या पिस्तुलातूनच झाल्याचा अहवाल फॉरेन्सिक विभागानं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण सदा सरवणकर यांनी मात्र पुन्हा एकदा आरोप फेटाळून लावलेत. मला असं वाटतं मी ते पूर्ण रिपोर्ट घेईन, चौकशी करेन, आपल्याशी सत्यता पडताळून नक्की आपल्याशी बोलेन. काही अडचण नाही, तर तसा काही रिपोर्टच माझ्याकडे आलेला नाही आणि या सगळ्याची सत्यता पडताळल्याशिवाय मी काही बोलणं हे उचित नाही. खरं तर या वादानंतर सदा सरवणकर यांनी पिस्तूल काढल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण आपण गोळी झाडली नसल्याचं सांगत सदा सरवणकरांनी तपासणीसाठी त्यांचं पिस्तूलही दिलेलं. या सगळ्या वादानंतर उद्धव ठाकरे गटातील 5-6 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. त्यापैकी एक असलेल्या महेश सावंत यांनी मात्र या अहवालावर समाधान व्यक्त केलंय. पोलिसांकडे आम्ही आता आमचे अर्ज देणारच आहेत की बाबा अहवाल आलाय तर तुम्ही कायदेशीर त्यांच्यावरती ऍक्शन घ्या. आता तशी सर्वसामान्य लोकांवरती घेतात तशी आमदार असले म्हणून सर्व नियम तर सगळ्यांना आणि जे काही शासनाने आपले केलेले आहेत कलम ते सगळ्यांना समान आहेत. त्यामुळे त्या समान कलमाखाली त्यांना अटक करा किंवा काही करा त्याचा आम्ही अहवाल मागवणार. दादर प्रभादेवी वरळी हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच शिवसेनेत फूट पडल्यानंतर याच दादर परिसरातील गल्ली बोळात त्याचे पडसादही उमटले. गोळीबाराच्या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं बरंच रान पेटवलं होतं. पण आता मात्र आयती संधी मिळाली असतानाही ठाकरे सेनेतील मोठे नेते प्रतिक्रिया देताना दिसत नाहीयेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सगळेच बचावात्मक पवित्रा घेतायत का अशी चर्चा रंगू लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकर सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंच्या ब्ल्यूप्रिंटवर टीका केली आहे. राज ठाकरेंची ब्ल्यूप्रिंट अस्तित्वात आली असती तर निवडणुकीत राज ठाकरेंना ताकद मिळाली असती असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय.
ब्लूप्रिंट त्यांनी त्या ठिकाणी जे मांडलं त्याबद्दलची सकारात्मक चर्चा लोकांच्या मनामध्ये होती, ध्यानामध्ये होती. फक्त ते ब्लूप्रिंट जे मांडलं गेलं ते अस्तित्वात त्या ठिकाणी आलं नाही. ते खरं तर आलं असतं ते कदाचित लगेचच दुसरं इलेक्शन त्या ठिकाणी जे झालं त्याच्यामध्ये त्यांना अजून जास्त ताकदीने लोकांनी निवडून दिलं असतं. पण ब्लूप्रिंट कुठलीही असली तरी ती इम्प्लिमेंट त्या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून याचं नाविन्य असं आहे की ही ब्लूप्रिंट नाही तर हे व्हिजन डॉक्युमेंट आपण जे करत आहोत ते सत्तेत आणि सत्तेत नसणाऱ्या सर्व पार्टीकडे आपण त्या ठिकाणी ते देणार आहोत. बातमी पुण्यातून आहे. पुणे पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये आलेत. गुन्ह्यासाठी कोयते वापरून कोयता गँग नाव प्रचलित करणाऱ्या बिट्ट्या कुचेकरला आता शोधलं जात आहे. तर कुचेकरचा साथीदार आकाश कांबळेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल 9 कोयते सुद्धा जप्त केलेत. पुणे शहर आणि परिसरात फिल्मी स्टाईल पद्धतीनं कोयत्या गँगनं दहशत माजवली आहे. कोयत्या गँगमुळे शहराच्या नावलौकिकाला बट्टा लागलाय. कोयत्या गँग बिट्ट्या कुचेकरमुळे चर्चेत आली आहे. हडपसरमध्ये किरकोळ गुन्हे करणारा बिट्ट्या कुचेकरनं दहशत वाढवण्यासाठी कोयत्यांचा वापर केला. त्याच्यासोबतच्या अल्पवयीन गुन्हेगारांनी देखील हीच पद्धत सुरू केल्यानंतर कोयता गँग पहिल्यांदाच समोर आली. शहरात कुठेही कोयते नेऊन गुन्हे झाल्यावर आरोपींची नावं कोयत्या गँगमध्ये घेतली जाऊ लागली. हे प्रकरण विधानसभेत देखील गाजलं. अखेर पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलं. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू करून बिट्ट्या कुचेकरचा साथीदार आक्या कांबळेला अटक केली. आपण कालच त्यांना ताब्यात घेतलेले त्यांच्यावरती आणि आपण रात्री केलेली कारवाई ती. तर आपण त्याच्यामध्ये तपास करूया. त्याच्यामध्ये कुठनं त्याने आणलेलं ते आपण सांगूया त्याच्यामध्ये. पोलिसांनी कोयते बाळगणाऱ्या इतर 2 आरोपींना डायस प्लॉट परिसरातून रात्री अटक केली. याशिवाय कोयत्याची रील तयार करून सोशल मीडियातून हवा करणाऱ्या नव्या भाईंवर कठोर कारवाई झाली तर रस्त्यावरचा दंगा थांबण्यास मदत होईल. कोयता गँग म्हणून सर्वात आधी कोयते हातात घेऊन दहशत करणारा बिट्ट्या कुचेकर सारखा गंभीर गुन्हेगार अजूनही या गुन्हे शाखेच्या अटकेच्या पलीकडे आहे. 2-3 छोटे मोठे गुन्हेगार त्यांच्याकडे कोयते सापडले म्हणून अटक करणं ही जर गुन्हे शाखेची या कोयता गँगच्या विरोधातली कारवाई असेल तर खरंच शहरातलं हे कोयत्याच्या दहशतीचं वातावरण संपेल का असा प्रश्न आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करणं अपेक्षित आहे. कोयता विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मूळ गुन्हेगार शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता सरकार आणि पोलिसांच्या समोर आव्हान आहे. पुण्यात राज्य कायद्याचं आहे की या कोयतावाल्यांचं आहे. पुढे पुढच्या बातमीकडे. गेल्या 3 दिवसात 2 अल्पवयीन मुलांसह 4 जण नायलॉन मांजामुळे गंभीररित्या जखमी झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा आता झपाटा सुरू केलाय. पारडी आणि सदर पोलिसांनी लगेच कारवाई करत नायलॉन मांजा जप्त केला. विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. जवळपास 90,000च्या 128 नायलॉन मांजाच्या चक्री एका नामांकित दुकानातून जप्त करण्यात आल्या. मकर संक्रांतीला काही दिवस शिल्लक असताना पोलिसांनी नायलॉन मांजा खरेदी विक्री करणाऱ्यांवर नागपुरात धडक कारवाई करायला सुरुवात केली. ठाण्यातील महानगरपालिका शाळेत 4थीत शिकणाऱ्या कुणाल चंदनशिव या विद्यार्थ्याच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललंय. शाळेत खेळताना पडल्यानं मृत्यू कुणालचा झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असताना कुणालची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केलाय. या आरोपानंतर पोलीस थेट शाळेत तपासाला पोहोचले. पालकांनी देखील शाळेत गर्दी केली. आम्ही त्याच्यावर इन्क्वेस्ट पंचनामा वगैरे करून PM साठी डॉक्टरांकडे दिलेलं आहे. पण काल उशीर झाला होता. रात्री पोस्टमॉर्टम करत नाही डॉक्टर, म्हणून आज सकाळी पोस्टमॉर्टम केलेलं आहे. पोस्टमॉर्टम नंतर आम्हाला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट जे असतं ते डॉक्टरांचं प्राप्त झालेलं आहे. पण परंतु त्याच्यात कॉज ऑफ डेथ म्हणजे मृत्यूचं कारण हे राखीव ठेवलेलं आहे. ते PM नोट्स ज्यावेळेस मिळतील त्यावेळेस डॉक्टरांकडनं ते क्लिअर होईल. आता सध्या तपास चालू आहे.